नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण सुरुवात करत आहोत शिष्यवृत्तीच्या काही घटकांना। मध्यंतरीच्या काळात तुमचा अभ्यास ऑनलाईन बराच झाला आणि आता तुम्हाला ऑनलाईन अभ्यासाची सवय पण झालेली आहे। कमी वेळामध्ये जास्त लक्ष देऊन आणि कमी आपल्याजवळ असलेल्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण कसा विचार करायचा याची तुम्हाला सवय झालेली आहे। एका जागी बैठकीची पण सवय झालेली आहे। नेहमी आपण हाच विचार करायचा की प्राप्त परिस्थितीतून आपल्याला चांगलं काहीतरी शोधता येतंय का, आणि चांगलं शोधायची जर सवय लागली तर निश्चितच आपल्याला यश मिळतं आणि त्याचं फळ मिळतं। आज विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीचा शिष्यवृत्तीचा जो घटक आहे त्यातील आकलन या भागावर आपण चर्चा करणार आहोत। ती पण 2 भागात होणार आहे। तर आकलनाच्या भागामध्ये यापूर्वी आपण उतारा आणि कविता या दोन्हीचा अभ्यास केलेला आहे। त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याविषयी मी तुम्हाला बऱ्याच सूचना दिल्या होत्या। आणि आता या मध्यंतरीच्या काळात बऱ्यापैकी तुमचं वाचन वगैरे सुधारलेलं असणारच आहे। अर्थात वाचन फार गरजेचं आहे। कोणताही विषय आपल्याला कळण्यासाठी आधी आपल्याला नीट वाचता तर आलंच पाहिजे। असो, तुम्ही वाचतच आहात, कारण वाचाल तर वाचाल। तेव्हा आपण आपल्या आजच्या घटकाकडे वळवूया। आकलनाच्या अंतर्गत येणारा संवाद हा एक भाग आहे आणि त्याचबरोबर बातम्या किंवा निवेदन किंवा जाहिरात असाही भाग आहे। तर सुरुवातीच्या पूर्वार्धामध्ये आपण संवाद याविषयी चर्चा करणार आहोत। त्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हेही पाहणार आहोत। 1-2 संवादाचा सरावही करूया। आता संवाद म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही तसं रोजच संवाद साधत असतात। आईशी बोलता, बाबांशी बोलता, मित्रांशी बोलता, इतरत्र कुठेही बोलत असतात। अर्थात वर्गात प्रश्न विचारले की मग थोडेसे गप्प बसतात, नाही का। अर्थात संवाद हा चालू राहिला पाहिजे। मग संवाद म्हणजे काय, तर एकमेकांशी बोलणं याला संवाद म्हणतात। पण एवढीच त्याची व्याख्या मर्यादित होत नाही। मग एकमेकांशी म्हणजे तिथे 2 असतील, 2पेक्षा जास्तही असतील। म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये जेव्हा बोलणं होतं तेव्हा त्या बोलण्याला आपण संवाद म्हणतो। अर्थात ते बोलणं सुद्धा कसं पाहिजे, एका सूत्रात ओवलेलं असावं, ते विसंगत नसावं। एका विषयाला अनुसरून, एखाद्या घटनेला अनुसरून, एखाद्या घडलेल्या प्रसंगावर काही चर्चा किंवा दिलेल्या विषयावर काही चर्चा किंवा घरगुती काही विषय, म्हणजे एकसूत्रीपणा, एका विषयाला बांधील अशा विषयावर जेव्हा प्रत्येकजण एकमेकाशी काही बोलत असतात तेव्हा त्याला आपण संवाद म्हणतो। आता तुम्हाला संवादाबरोबर वाद, विवाद, वितंडवाद हेही शब्द माहिती आहे आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की वाद घालायचा नाही। अर्थात एक संस्कृत वचन आहे, वादे वादे तत्वबोधाः। आपला मुद्दा मांडण्यासाठी काही वेळा आपल्याला वाद घालावा लागतो, पण खरा मुद्दा समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला वाद घालणं गरजेचं आहे। तेव्हा आपल्याला आज संवादावर चर्चा करायची आहे। आपल्यासमोर एक संवाद या ठिकाणी मी लिहिलेला आहे, तो मी वाचतेय आणि त्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि ते आपण कसे सोडवायचे आहेत याचा आपण नीट विचार करणार आहोत। संवाद म्हणजे काय हे कळलेलं आहे। आजकाल तुम्हाला हेही लक्षात आलं असेल की माणसांमधला संवाद कमी झालेला आहे आणि मोबाईलवरचा संवाद जास्त वाढलेला आहे। मोबाईलवर एक जण या बाजूला बोलत असतो, दुसरा कुठेतरी दूरही असतो, कानामध्ये ती हिअरिंग वायर असते आणि रस्त्याने माणसं बोलत जातात, आपल्याला कळत नसतं।
पण आता त्याही जीवन पद्धतीची आपल्याला सवय झालेली आहे. पण आपल्याला जेव्हा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील तेव्हा आपल्यासमोर जो संवाद असेल तो काळजीपूर्वक वाचून त्याप्रमाणे आपल्याला त्याची उत्तरं द्यायची आहेत. मला वाटतं आता पूर्वपीठिका तुम्हाला पूर्ण समजलेली आहे आणि मुख्य संवादाकडे आपण जाऊया. आपल्या समोर एक संवाद लिहिलेला आहे, बघा तिकडे लक्ष द्या जरा. मास्क लावा, सॅनिटायझरची बाटली घ्या. किती सूचना देशील आई? नाही तर काय, सूचना ऐकण्यातच कान किटतात. पुन्हा बाबा शाळेला उशीर होईल, चला तर पटकन. प्रार्थना हाती लागली पाहिजे, चल ग उमा. गाडी सावकाश चालवा हो, आणि हो हेल्मेट घेतलं का? नाही, हल्ली चौकात मामा उभे असतात, शिवाय कॅमेरे रोखलेले असतात. बाय बाय. आता या ठिकाणी हा संवाद पूर्ण झालेला आहे. मग संवादावर नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात? आपल्याला प्रश्न विचारणार आहेत 3. खरं तर त्या संवादाचं आपण अगदी चिरफाड, ज्याला पोस्टमार्टेम म्हणतो, असं करून त्यावर अनेक प्रश्न तयार केले की आपल्याला आकलन चांगलं होतं. मग कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात? आपल्याला आकलनासाठी मी गुणांचं सुरुवातीलाच तुम्हाला लिहून दिलेलं आहे की कोणत्या घटकासाठी किती गुण आहेत आणि हा घटक आला तर हा घटक येईल किंवा नाही याही बाबतीत तुम्हाला सांगितलं आहे. तर संवादावर आपल्याला 3 प्रश्न विचारणार आहेत, म्हणजे 6 गुणांसाठी आपल्याला संवादाची तयारी करायची आहे. मग आता 6 गुणांसाठी तयारी करताना संवादाचं वाचन आणि संवाद कळला पाहिजे. मग संवादावर कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न साधारण नेहमी येतात? तर पहिला एक प्रश्न नेहमी असा असतो की संवादात सहभागी व्यक्ती. सुरुवातीला आपण पाहिलं की एकमेकांशी बोलणं, 2 व्यक्ती किंवा 3 व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती एका अनुषंगाने जेव्हा बोलतात तेव्हा हा संवाद सुरू होतो आणि त्यामुळे हमखास विचारलं जातं की संवादात सहभागी व्यक्ती किती आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न संवादावर हमखास विचारतात की संवादाचं स्थळ काय आहे. स्थळ म्हणजे जागा, ज्या ठिकाणी संवाद घडतो आहे तो परिसर. मग आपल्याला त्या संवादातील काही शब्दांवरनं शोधावं लागतं की हा संवाद कुठे घडलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न त्याच्यानंतर असा येतो की संवादामध्ये जो काही विषय मांडलेला आहे त्या विषयाशी, त्या विषयातल्या आशयाशी आपल्याला प्रश्न विचारला जातो. याशिवाय असंही येऊ शकतो की संवादात सहभागी व्यक्ती किती आहे याबरोबर एक वेगळा प्रश्न असा येऊ शकतो की संवादामध्ये किती जणांचा उल्लेख आहे. आता आपण आपल्या संवादाचं उदाहरण घेताना हा प्रकार पाहणार आहोत की सहभाग म्हणजे काय आणि उल्लेख म्हणजे काय, कारण ह्या दोन्ही प्रश्नांचा आपल्याला वेगळा विचार करावा लागणार आहे. त्याची उत्तरंही वेगवेगळी असणार आहेत आणि जेव्हा उदाहरणाने आपण बघू तेव्हा तुमच्या ही गोष्ट सहज लक्षात येईल. त्यानंतर संवादामध्ये वाक्प्रचार आला, काही शब्द आले तर त्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, हेही लक्षात घ्या. कारण संपूर्ण घटकाला अनुषंगून मग व्याकरणावर आधारित प्रश्न असेल, शब्दाभ्यासावर आधारित प्रश्न असेल तर अशा प्रकारे तोही प्रश्न विचारला जातो. आता आपण समोर लिहिलेल्या संवादाकडे बघणार आहोत. तर हा संवाद जो आहे तो पाहतोय आपण की सुरुवातीचंच पहिलं वाक्य आहे की मास्क लावा, सॅनिटायझरची बाटली घ्या. आणि किती सूचना देशील आई?
म्हणजे आपल्या लगेच लक्षात येतं की हा संवाद घरगुती स्वरूपाचा आहे. विषय साधारण सगळा संवाद वाचला की लक्षात येतो. आता आपल्याला जर या संवादावर प्रश्न विचारलाय की संवादात सहभागी व्यक्ती किती आहेत, त्यावेळी आपल्याला विचार करावा लागतो. आता या ठिकाणी मास्क लावा, सॅनिटायझरची बाटली घ्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे म्हणणारी व्यक्ती ही एक आहे. याप्रमाणे आपण खुणा करत व्यवस्थित लक्ष ठेवून सुरुवातीला सराव होस्तोवर खुणा करायच्या आणि नंतर आपली आकलन क्षमता चांगली झाली, व्यवस्थित आपल्याला कळतंय, तर आपण खुणा न करताही व्यक्तींचा उल्लेख निश्चित प्रकारे व्यक्ती मोजू शकतो. किती सूचना देशील आई? म्हणजे कोणीतरी आणखी एक दुसरी व्यक्ती बोललेली आहे. नाहीतर काय, सूचना ऐकण्यातच कान किटतात. आता इथे आपल्याला नेमकं लक्षात येत नाही की कोण बोललेलं आहे, परंतु ही दुसरी व्यक्ती आहे ती नक्की बोललेली नाही आहे. इथे लगेच आपल्याला कळतंय ही तिसरी व्यक्ती बोललेली आहे. मग ही तिसरी व्यक्ती कोण असावी ते पुढच्या ओळीकडे गेल्यावर आपल्याला लक्षात लगेच येतं. पुन्हा बाबा शाळेला उशीर होईल, चला पटकन. म्हणजे आईच्या सूचना ऐकतच बसलो तर शाळेला उशीर होईल असा तिथे गर्भितार्थ असतो. सगळं स्पष्ट नसलं तरी काही मधला अर्थसुद्धा आपण शोधायचा असतो. म्हणजे ही जी दुसरी व्यक्ती आहे ती या ठिकाणी आपलं मत व्यक्त करते. म्हणजे या ठिकाणी बाबांचा उल्लेख आलेला आहे, एकदा आईचा उल्लेख आलेला आहे. असे जेव्हा उल्लेख येतात त्याच्यावरनं आपल्याला विचारलेल्या प्रश्नांकडे अगदी व्यवस्थित जाता येतं आणि उत्तर शोधता येतं. पुढे काय म्हटलेलं आहे? प्रार्थना हाती लागली पाहिजे, चल ग उमा. म्हणजे आणखी कुणाला तरी तो बरोबर घेतो आहे. म्हणजे ही बोलणारी व्यक्ती सुद्धा ही दुसरीच आहे. आणि मग पुढे गाडी सावकाश चालवा हो, आणि हो हेल्मेट घेतलं का? नाही, हल्ली चौकात मामा उभे असतात, शिवाय कॅमेरे रोखलेले असतात. म्हणजे पुन्हा त्या आईच्या सूचना आहेत. मग आता पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारला होता की सहभागी व्यक्ती किती आहेत? मग आपलं उत्तर बरोबर येतंय की आपण नंबर दिले 1, 2, 3 आणि पुन्हा जेव्हा मी या ठिकाणी येते त्या ठिकाणी इथे एक आपल्याला लगेच लक्षात येते की पहिलीच व्यक्ती तिच्या तोंडी हे सगळे उद्गार आहेत. याचा अर्थ 1, 2 आणि 3 आई, बाबा आणि बोलणारा मुलगा असेल किंवा आणखी मुलगी असेल, त्याचा उल्लेख कुठे नावाचा नाही आहे. त्यामुळे या 3 व्यक्ती सहभागी आहेत, तिघीच बोललेल्या आहेत. पण मी त्याबरोबर तुम्हाला असंही म्हटलं होतं की सहभागी व्यक्ती किती असंच दरवेळी विचारतील असं नाही, तर संवादात किती जणांचा उल्लेख आहे. उल्लेख असं म्हटल्यानंतर मग आपल्याला पुन्हा त्या संवादाकडे यावं लागतं. आणि मगाशी जसं मी म्हटलं या ठिकाणी तो मुलगा काय म्हणतोय? पुन्हा बाबा शाळेला उशीर होईल, चला पटकन. आणि प्रार्थना हाती लागली पाहिजे, चल ग उमा. म्हणजे इथे या उमेचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे आता आपल्याला मोजताना पहिले 3 झाले, हे 4 झाले. पुन्हा आपण संवादाकडे काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. आणि मग लक्षात येतंय नाही, हल्ली चौकात मामा उभे असतात. म्हणजे या मामांचाही उल्लेख केलेला आहे. बरं, मामा उभा असतो असं म्हटलेलं नाही. इथे बारकाव्याने लक्ष घ्या, लक्ष दिलं पाहिजे की एक वचन आहे, अनेक वचन आहेत, अनेक जण आहेत, त्यावेळी आपल्याला किती मोजायचे आहेत हे लक्षात घ्या. आपल्या पहिल्या 3 झाल्या, उमा ही 4थी झाली. आणि आता मामा उभे असतात म्हणजे एक तर आदरार्थी आपण मामांना म्हटलेलं आहे, परंतु चौकात मामा उभे असतात म्हणजे एक पोलीस एका चौकात उभा आहे तो आदरार्थी, चौकात मामा उभे असतात. याचा अर्थ काय होतो? चौकात म्हणजे प्रत्येक चौकामध्ये 1, 2 असे पोलीस उभे असतात.
मामा पोलिसाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे. तेव्हा अशा प्रकारे संवादाचं आकलन करताना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सहभागी विचारलं आहे की उल्लेखलेल्या व्यक्ती विचारलेल्या आहे याचं काळजीपूर्वक आपण पठन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि कधीही उत्तराची घाई करायची नाही. शांतपणे खात्री झाल्यानंतर आपलं उत्तर निश्चित करायचं आणि मगच आपण ते पर्याय तो निवडायचा. म्हणजे आपल्याला जर सहभागी व्यक्ती विचारल्या तर आपलं उत्तर 3 असणार आहे आणि किती जणांचा उल्लेख आहे असं म्हटलं तर उमापर्यंत 4 आलो आपण, परंतु हे मामा 2, 3, 4 किती असू शकतील आणि म्हणून निश्चित सांगता येत नाही. असाही पर्याय त्या ठिकाणी असतो किंवा अनेक हाही म्हणजे 1, 2, 3 अंकात असेल आणि खूप असतील तर 3 पेक्षा जास्त, 4 पेक्षा जास्त किंवा अनेक असा पर्याय असेल. पर्यायाचं वाचनसुद्धा आपण फार काळजीपूर्वक केलं पाहिजे की त्याचा अर्थ काय होऊ शकतो. याचा पर्याय देताना 4 पेक्षा जास्त नाही असा दिला तरी तो चुकीचा होईल. 4 पेक्षा जास्त तर तो बरोबर येऊ शकेल, अनेक दिला तरी तो सुद्धा बरोबर येऊ शकेल. म्हणजे पहिला व्यक्तींविषयीचा तुम्हाला हा प्रकार व्यवस्थित समजलेला आहे. आता आपण पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न असा आहे की संवादाचे स्थळ कोणते आहे. इथे आपल्याला फार विचार करावा लागत नाही. काही वेळा मंडईतले संवाद असतात, बाजारपेठेतले असतात, किराणा दुकानातले असतात, मॉलमधले असतात, शाळेमधले असतात, बसस्टँडवरचे, विमानतळावर अनेक स्थळं आहेत. पण इथे आपल्याला सरळ सरळ कळतंय की आई आहे, बाबा आहे, मुलं बोलत आहेत आणि ते घरून निघालेले आहे. म्हणजे हा संवाद न रस्त्यात झाला, न शाळेत झाला, न चौकात झाला, हा संवाद घरात झालेला आहे. म्हणजे संवादाचे स्थळ म्हटल्यावर पर्याय देऊ शकतात. घर आहे, शाळा आहे, रस्ता आहे, व्हरांडा आहे, अनेक प्रकारचे पर्याय असतात. आता त्यानंतर मी तिसरा आशयाकडे आले होते. तर आणखी एक प्रश्न संवादावर बऱ्याच वेळा विचारला जातो की संवादाची वेळ काय असावी. आता या ठिकाणी जेव्हा आपण म्हणतो बाबा शाळेला उशीर होईल, आता शाळा सकाळचीही असू शकते आणि दुपारचीही असू शकते, हे लक्षात घ्या. पण अगदी सकाळची असा काही इथे उल्लेख नाही आहे किंवा कुठेही पहाट झाली आहे, लवकर उठा असा उल्लेख नाही. म्हणजे आपल्याला संवादाची वेळ नीट काढता येते. कारण अगदी सकाळी 7 वाजता काही चौकात पोलीस येऊन उभे राहत नाही, हाही अर्थ आपण घेतला तरी मग सकाळ, दुपार. तर मुलांनो, मी तुम्हाला तिसरा प्रश्नाचा प्रकार असाही सांगितला की संवादाची वेळ विचारली जाते. मग त्या संवादामधल्या कुठल्या तरी शब्दांवरून आपल्याला संवादाची वेळ शोधता येते. मग इथे कोणतं आहे की शाळेला उशीर होईल आणि शाळा म्हटल्यानंतर ती शाळा साधारण 10 ते 5 या दरम्यानची असावी. कारण अगदी पहाटेची असती तसा प्रश्न जर विचारला असता तर आणखी वेगळा काहीतरी उल्लेख संवादामध्ये असू शकतो. मग सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र असे 4 वेळेचे पर्याय असतात. काही वेळा टिपिकल किंवा प्रॉपर वेळ दिली जाते, 10 वाजता, 12 वाजता, 2 वाजता. आता दरवेळी असा शब्द सापडेलच असं नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, काही वेळा संवादामध्ये झुंजू मुंजू झालं, आकाश तांबडं दिसू लागलं, तांबडं फुटलं, कोंबडा आरवला, असे काही शब्द संवादात असू शकतात. म्हणजे यावरनं आपल्याला ती पहाटेची वेळ आहे, सकाळची वेळ आहे, अगदी सकाळची वेळ हे लक्षात. काही वेळा पाय चटचट भाजू लागले, सूर्य डोक्यावर आला, सावल्या पायाखाली गेल्या, अशी जेव्हा काही रचना असते त्यावेळी भर दुपारची वेळ आहे असं आपल्या लक्षात येत. म्हणजे मराठी भाषेतले इतर जे काही शब्द आपल्याला वेळ दर्शवतात त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. काही वेळा सावल्या लांब गेल्या, सावल्या पश्चिमेकडे पडू लागल्या, किंवा कडूस पडलं, किंवा दिवे लागणीची वेळ झाली, किंवा पक्षी घरट्याकडे परतू लागले,
किंवा गुरं रानातून आली, अशा काही प्रकारची जेव्हा वाक्यरचना असते तेव्हा आपल्या लक्षात येते की ही संध्याकाळची वेळ. अशा प्रकारे मग सकाळ आहे, दुपार आहे, रात्र आहे, आपल्याला त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन त्याचा अन्वयार्थ लावून आपल्याला वेळ ठरवावी लागते. आता याप्रमाणे तुम्हाला व्यक्ती कळल्या, स्थळ कळलं, संवादाची वेळ पण कळलेली आहे. आता मी पुढचा प्रश्न असा म्हटला की काही वेळा आशयावर प्रश्न विचारतात. ज्यावेळी वेळेवर प्रश्न विचारला जात नाही किंवा स्थळावर, त्यावेळी आशयावर सुद्धा प्रश्न विचारला जातो किंवा काही वेळा शब्दांवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. आता आपल्या या संवादामध्ये काय बरं वेगळे प्रश्न विचारले जातील, तर एक तर आहे की आशयावर प्रश्न आहे की संवादामध्ये कोणता विषय सांगितला आहे. असं जेव्हा म्हणतो तेव्हा एक विषय आपल्याला असं म्हणता येत नाही, परंतु मुलाबद्दलची आईची काळजी दिसते, आईच्या सूचनांवरनं आईचा स्वभाव कळतो असंही विचारलं जातं. किंवा उतार्यामध्ये किती इंग्रजी शब्दांचा समावेश केलेला आहे, अशावेळी कोणते नेमके इंग्रजी शब्द आहेत ते आपल्याला लक्षात आले पाहिजे. कारण तुम्हाला सुद्धा पारिभाषिक शब्दांसाठी मराठी शब्द असाही एक घटक आहे, तर त्या घटकाला अनुषंगून कदाचित उतार्यात किंवा संवादामध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती इंग्रजी शब्दांचा उल्लेख आहे. किंवा याहीपेक्षा मी जसं म्हटलं की भाषाचा व्यवहारात उपयोग या घटकाला अनुषंगून की दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरं, आणि मग या ठिकाणी कोणता वाक्प्रचार आलेला आहे इकडे तुमचं पूर्ण लक्ष पाहिजे. की या ठिकाणी आपण जेव्हा बघतो की कान किट्टात असा या ठिकाणी एक वाक्प्रचार आहे. मग कान किटणे म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला वाक्प्रचारांच्या अर्थांचाही विचार लक्षात घ्यावा लागतो. कधी कधी अगदीच समजा आता तुम्हाला सांगितलं की प्रत्येक घटकावर साधारण 75% प्रश्न हे सर्वसामान्य मुलं सोडवू शकतात. राहिलेल्या 25%मध्ये 12 प्रश्न किंवा 13 प्रश्न असे असतील, थोडा अभ्यास केला तरी आपल्याला सोडवतात. पण 1-2-3 प्रश्नसुद्धा असे असू शकतात की त्याच्यावर थोडा जास्त विचार करावा लागतो. आणि मग अशा वेळी या उतार्यातनं तुम्हाला कोणता संदेश मिळतो किंवा या संवादातनं तुम्हाला कोणता संदेश मिळतो असाही प्रश्न येण्याची शक्यता असते. मग आपल्याला इथे अनेक प्रश्न देतील. स्वच्छता पाळा, आईच्या सूचना ऐका किंवा वेळेत शाळेत जा, अनेक विषय देतील. पण म्हणजे आपल्याला नियमांचं पालन ही फार मोठी गोष्ट आपल्याला याच्यातनं लक्षात येते. अर्थात शिष्यवृत्तीचा अभ्यास करा, बातम्या वाचा किंवा वर्गातलं साहित्य वाचा किंवा एरवी तुम्ही लायब्ररीत वाचा. त्या प्रत्येकातनं आपल्याला जीवन जगण्यासाठी कोणता विचार मिळतो आणि त्याप्रमाणे आपण वागतो का, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. शिष्यवृत्ती शिकत असताना त्याविषयी आपलं ध्येय ठेवून त्या मार्गाने आपण वाटचाल करताना आपल्याला जीवनामध्ये सुद्धा कसं जगलं पाहिजे हे सुद्धा प्रत्येक साहित्यातनं कळत जातं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तो विचारसुद्धा घेतला पाहिजे, नियमांचं पालन. आता हे नियमांचं पालन जसं मी आत्ता सांगितलं तसं शिष्यवृत्ती परीक्षेत संवादावर जर प्रश्न आले तर संवाद काळजीपूर्वक वाचला पाहिजे. संवादात विचारलेल्या प्रश्नाचा नीट विचार केला पाहिजे. सहभागी व्यक्ती विचारलेल्या आहेत का, किती व्यक्तींचा उल्लेख आहे. म्हणजे हा सुद्धा नियम झाला की काळजीपूर्वक वाचणं आणि विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला उत्तर शोधता येणं, त्यावर निश्चित निर्णय करता येणं आणि मग आपलं उत्तर निश्चित करणं. प्रश्न शेवटपर्यंत अशासाठी वाचायचा मी सांगितलं तुम्हाला. काही वेळा संवादात कोणाचा उल्लेख नाही असा प्रश्न आल्यानंतर आई देतील, बाबा देतील, मुलगा मुलगी देतील, आजी आजोबा, आणखी एक चौथा पर्याय काही असू शकेल. म्हणजे संवादात कोणाचा उल्लेख म्हटल्यानंतर आई दिसली की आपण पहिल्या प्रश्नाला घाईघाई लगेच आई आहे बाबा आहे आपण
उत्तर निश्चित करू शकतो. पण कोणाचा उल्लेख नाही असं म्हटल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीचा उल्लेख नसेल तिथपर्यंत ते शोधावं लागतं. आणि हा सुद्धा नियम की प्रश्न शेवटपर्यंत वाचणे, काय विचारलेलं आहे. आता ही सवय चांगली झालेली आहे. काळजीपूर्वक वाचलं तर आपले सगळे मार्क आपण मिळवू शकतो. मग संवाद या प्रकारात तुम्हाला संवाद वाचणं कळलंय, साधारण प्रश्नांचे प्रकार कळलेले आहेत. आता आपण आणखी एक संवाद मी तुमच्यासाठी देते आहे फळ्यावर लिहून. तुम्ही तो लिहून घ्यायचा आहे तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित. कारण अलीकडे असं लक्षात आलं आहे की मुलांचं लिखाण गती ही कमी झालेली आहे, किंबहुना लिहायला आवडतच नाही आहे आणि लिहायचं कसं ही सुद्धा मुलं विसरलेली आहे. अशी थोडीशी शोकांतिका या करोनामुळे आपल्या निदर्शनास येते आहे. शाळातून ते लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून एक संवाद मी देते आहे, थोडासा छोटा असेल तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरची आपल्या पद्धतीने असे प्रश्न साधारण तयार करून उत्तरं शोधायची आहे. तेव्हा तुम्ही वह्या काढायच्या आहेत, पेन काढायचं आहे आणि हा दुसरा संवाद व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. आता तुम्ही माझ्याबरोबर बहुतेक लिहायला सुरुवात केली असेल असं मला वाटतं. तुमचं लिहूनही झालं असेल. आणि संवाद अशासाठी दिलेला आहे की एक गोष्ट महत्त्वाची आता सांगते आहे की हसणारा नुसतं हसलं, टाळ्या वाजवल्या किंवा मान डोलवली असे जर काही तिथे असतील तर तशा व्यक्तींचा आपण संवादात सहभागी म्हणून उल्लेख करायचा नसतो. हे मुद्दाम लक्षात घ्या की यावेळी जेव्हा इथे हा मधू याचा फक्त उल्लेख केलेला आहे पण याचा सहभाग नाही, हा बोललेला नाही. तर अशा काही गोष्टी बारकाईने लक्षात ठेवायच्या आणि संवादाचा सराव करायचा